गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात घ्या, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। दूध संघावर प्रशासक नियुक्तीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती याचिका। रोहित पवारांकडून खराब रस्त्याचा व्हिडिओ ट्विट करत सरकारवर टीका। राज्य सरकारच्या दर्जेदार कामाचे कपडे काढतानाचा व्हिडिओ व्हायरल। रोहित पवारांची टीका। राज्यात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। पुण्यातील अभिनव चौकात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन। उल्हासनगरातील दीपाली चव्हाण यांची फॅमिली डॉक्टरकडून 31 लाखांची फसवणूक। लाखो रुपये देऊनही पतीचं ऑपरेशन झालं नाही आणि किडनी डोनरही मिळाला नाही। डॉक्टरसह 7 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल। भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। रब्बी हंगामातील कापणीवर आलेल्या धान पिकांना पावसाचा फटका। जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी धानपीक जमीनदोस्त। अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील अनेक भागात पावसाची हजेरी। वादळी वारा आणि पावसामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता। पुढील 2 दिवस ढगाळ वातावरणाचा हवामान विभागाचा अंदाज। गोंदिया जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट। गोरेगाव तालुक्यात गारपिटीमुळे आंबा बागांना फटका। धान पिकासह भाजीपाल्याचंही नुकसान। वाशिमच्या रिसोड शहरासह कंकरवाडी आगरवाडीसह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, त्यामुळे केळीचं नुकसान भरपाई देण्याची केळी उत्पादकांची मागणी। अमरावती तापमानाचा पारा 43 अंशावर। शहरातील सिग्नलवर महापालिकेने बांधला ग्रीन नेट बांधल्यामुळे उन्हापासून काहीसा बचाव। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघात कक्ष तयार। जवळपास 4 वॉर्डमध्ये उष्माघात कक्षाची निर्मिती। पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवदायिनी ठरलेल्या उजनी धरणाचा पाणीसाठ्यात घट। उजनी धरणात 63.31 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। उजनीवर शेतीसह पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या शेकडो योजना अवलंबून। इतरही बातम्या पाहूया अगदी एका छोट्याशा ब्रेकनंतर।